358 वर्षांपूर्वी म्हणजे 1660 साली सिद्दी जोहरच्या अजगर मिठीतून पन्हाळगडावरून शिवाजीराजे निसटले आणि घोडखिंडीत घनघोर लढाई झाली। अवघ्या शेकडो मावळ्यांनी हजारो गनिमांना अडवून धरलं। जगाला प्रेरणा देणारी ही लढाई होती। याच इतिहासाला उजाळा देण्यासाठी आज आपण जाणार आहोत थेट पन्हाळगड ते पावनखिंडीच्या परिसरात। छत्रपती शिवाजी महाराजांनी उभं केलेलं स्वराज्य हे अनेक मावळ्यांच्या बलिदानामुळे उभं होतं। या मावळ्यांच्या बलिदानामुळे हे स्वराज्य भक्कम राहिलं। स्वराज्यावर अनेक संकट आली, त्यापैकी महत्त्वाचं संकट म्हणजे पन्हाळगडचा वेढा। पन्हाळगडचा वेढा ही मावळ्यांच्या बलिदानामुळेच फोडता आला आणि यातला प्रमुख मावळा होता तो म्हणजे शिवाकाशीद। प्रति शिवाजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शिवाकाशीदाच्या पुतळ्याजवळ आपण आहोत आणि इथूनच आज सुरुवात करणार आहोत आपण पन्हाळगडाचा वेढा फोडून पावनखिंडीपर्यंत शिवाजी महाराज कसे पोचले आणि तिथून विशाळगडावर कसे पोचले याचं सविस्तर पाहणार आहोत। प्रत्येक गोष्ट यातली अनुभवणार आहोत। शिवाकाशीदाला वंदन करून मी या मोहिमेला सुरुवात करतोय। आपल्यासोबत या संपूर्ण मोहिमेत असणार आहेत शिवव्याख्याते शिवचरित्र अभ्यासक डॉक्टर विनोद बाबर। आपण त्यांच्याकडून यातली प्रत्येक गोष्ट जाणून घेणार आहोत, प्रत्येक स्थळाची माहिती घेणार आहोत। आत्ता आपण जाणून घेऊया डॉक्टर विनोद बाबर यांच्याकडून। सर, या मोहिमेची पार्श्वभूमी काय होती, या लढ्याची पार्श्वभूमी काय होती? खरं पाहायला गेलं तर अनेक चांगली घराणी या स्वराज्याच्या अगोदर बऱ्यापैकी धुळीला मिळाली होती। प्रत्येक माणसाला कोणाच्या तरी कुठल्या तरी शाहीची चाकरी करावी आणि त्या ठिकाणी गुलामगिरी करावी आणि प्रत्येकानं आपापल्या विरोधात लढत राहावं आणि ज्या ठिकाणी मिळेल त्या ठिकाणी समाधान मानावं, अशी बरीच वर्ष या स्वराज्याच्या अगोदर छत्रपती शिवाजीराजांच्या जन्माच्या अगोदर गेली। परंतु छत्रपती शिवाजीराजांच्या जन्मानंतर इथल्या प्रत्येक माणसाला ज्यावेळी वाटायला लागलं की एखाद्या मराठ्याचं पोर एखादं स्वराज्य निर्माण करतंय, हीच इतकी प्रेरणा देणारी आणि कौतुकाची गोष्ट होती। त्यासाठी बहुजन समाजातला हर एक माणूस, हर एक कष्टकरी आणि हर एक समरकरी या स्वराज्यासाठी धावून आला। मला इथं या ठिकाणी एकच सांगायचं आहे, अफजल खान वादाच्या नंतर या ठिकाणच्या प्रत्येक मराठी माणसाच्या मनात आणि प्रत्येक मराठी माणसाच्या मनगटात एक ताकद निर्माण झाली, एक आत्मविश्वास निर्माण झाला की या ठिकाणी आपण या स्वराज्य नावाची ही एक संस्था, स्वराज्य नावाची एक गादी आपण करू शकतो आणि त्यासाठी प्रत्येकाचा दुलनलेला आत्मविश्वास पाहिला। त्यानंतर छत्रपती शिवाजीराजांनी एक एक करत आपली मोहीम, आपली धडक मोहीम आदिलशहाच्या विजापूरपर्यंत नेण्याचा प्रयत्न चालू केला। आणि त्यावेळचीच पहिली गोष्ट की आदिलशहाची उपराजधानी असलेल्या पन्हाळगड आणि ज्यावेळी पन्हाळगडापर्यंत छत्रपती शिवाजीराजे येऊन थांबले त्यावेळी औरंगजेबाच्या ठिकाणी विजापुरात एकच हळबळ माजली आणि प्रत्येकाला प्रश्न पडला की छत्रपती शिवाजीराजे यावेळी कोणत्याही क्षणी या ठिकाणी येतील। आणि त्याच वेळी आदिलशहाच्या दरबारातून फरमान निघालं आणि सिद्दी जोहरला या ठिकाणचा पाठवण्यात आलं की तुम्ही जाऊन छत्रपती शिवाजीराजांना नेस्तनाबूत करा। आणि त्याच वेळी स्वराज्यावर एक मोठं संकट दाखल झालं। त्यातलं संकट होतं की सिद्दी जोहर हा एकटा येणार नव्हता, त्याच्याबरोबर होता फाजल खान, त्याच्याबरोबर होता सिद्दी महमूद। हे सगळे मोठमोठे सैनिक, मोठमोठे सरदार घेऊन सिद्दी जोहर या महाराष्ट्रात या स्वराज्यात दाखल झाला आणि येताना 40,000 पायदळ आणि 20,000 घोडदळ त्याच्याबरोबर होती। मला एकच सांगायचं आहे की संकटात स्वराज्यावर आलेलं संकट पाहता छत्रपती शिवाजीराजे मिरजेत होते आणि मिरजेतून ते डायरेक्ट पन्हाळगडावर आले। या ठिकाणी एक गोष्ट चांगली नमूद करावी वाटते की छत्रपती शिवाजीराजे त्या ठिकाणी राजगडावर जाऊ शकले असते, छत्रपती शिवाजीराजे पुरंदरावर जाऊ शकले असते, छत्रपती शिवाजीराजे प्रतापगडावर जाऊ शकले असते। परंतु यावेळी माझ्या छत्रपती शिवाजीराजेंनी एक गोष्ट जाणली की इथल्या जनतेला कुठलाही त्रास होता कामा नये, इथल्या जनतेची कुठलीही नासधूस होता कामा नये। त्यामुळे छत्रपती शिवाजीराजेंनी हा पन्हाळगड निवडला की जेणेकरून विजापूरच्या बाँड्रीवर असलेल्या, विजापूरच्या सरहद्दीवर असलेल्या ठिकाणी आपण सिद्दी जोहरला थांबवू शकू। आणि एकाच वेळी या स्वराज्यावर दोन संकट आली। एक होतं शाहिस्तेखानाचं की तो डायरेक्ट येऊन पुण्यापाशी थांबला होता आणि दुसरं होतं सिद्दी जोहरचं। पन्हाळगड ते पावनखिंडीच्या मोहिमेत आता दरवर्षी जुलै महिन्यात हजारो युवक सहभागी होतात। त्यामुळे या खडतर मार्गावरही उत्सवाचं स्वरूप येतं। मर्दानी खेळ, व्याख्यानं यामुळे हा परिसर शिवकालात गेल्यासारखा भासतो। शिवाजी महाराजांच्या त्या मोहिमेतून प्रेरणा घेऊन आजही पन्हाळगडावरून पावनखिंडीपर्यंत अनेक मोहिमा केल्या जातात। या मोहिमेची सुरुवात ही अशा प्रकारे मर्दानी खेळ करून होते। त्या काळात ज्या प्रकारे शस्त्रास्त्र चालवली जात होती तीच कला जपण्याचं काम गेल्या कित्येक वर्षापासून या ठिकाणी होते। माझ्यासोबत या शस्त्रास्त्राचा अभ्यास करणारे गिरीश जाधव आहेत। त्यांचा यावर खूप मोठा अभ्यास आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। साहेब, काय ही कला आहे?
हा जो इतिहास घडला, महाराष्ट्राचा इतिहास समजा शौर्याचा इतिहास आहे, लढायांचा इतिहास आहे, जयाचा विजयाचा इतिहास आहे. तर इतक्या सहजपणे हे जय मिळत नव्हते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये गडकोट किल्ले आणि त्या भागातील भागाचा अभ्यास करून जो खेळ केला त्याच्यामध्ये आपण यशस्वी होत होतो नेहमी. कारण त्याच्यामध्ये युद्धनीती फार प्रबळ होती, त्याबरोबर रणनीती होती, त्याचबरोबर शस्त्रनीतीसुद्धा होती. छत्रपती शिवाजी महाराज स्वतः योद्धे होते, त्यामुळं युद्धावर जात असताना एखाद्या योद्ध्या असलेलं शस्त्र कसं असलं पाहिजे, कसं चालवलं पाहिजे याच्याबद्दल शिवाजी महाराजांच्या काळामध्ये खूप विचार केला गेला होता. आणि हे जे खेळणारे जे खेळाडू आहेत ह्याला मर्दानी खेळ असं म्हणतात. ह्या मर्दानी खेळामध्ये हा मर्दांचा खेळ आहे. ह्याच्यामध्ये कोणताही योद्धा आता या खेळामध्ये आता जो खेळ चालू आहे हा हल्लाफोड म्हणतात त्याला. डोंगबाजी म्हणजे दोन्ही हातामध्ये शस्त्र घेऊन एक वीर चार शत्रूंच्या बरोबर चारी बाजूला तो घेतोय. त्यानं पवित्रा घेतलेला आहे आणि चारी बाजून चारू शत्रूंच्या बरोबर तो वार करतोय आणि स्वतःला वाचवतोय. तर हा जो खेळ आहे हा जो खेळ नसून ही एक फार मोठी त्यावेळेची कला आहे, शस्त्रकला. आणि याच्या आधारावरती एकदम कोणीही शस्त्र घेऊन युद्धाला जाणं शक्य नाही. तर पहिल्यांदा सुरुवातीला व्यायाम चांगला पाहिजे आणि त्याच्यानंतर त्यांनी पहिल्यांदा लाठी चालवण्यात आली पाहिजे. लाठी, काठी, बोथटी, बनेटी, दानपट्टा असं करत जेव्हा तो वीर परिपूर्ण होत असे त्यावेळेला ह्या मावळ्यांना, ह्या योद्ध्यांना त्यांचे वस्ताद गुरुजी शास्त्रोक्त शिक्षण द्यायचे. या खेळामध्ये तशाच प्रकारची एक मुलगी हल्लाफोड करते आहे. त्याच्यावर हल्ला झालेला आहे आणि चारही बाजूला तिने आता पूर्वेला, पश्चिमेला, दक्षिणेला आणि उत्तरेला चारही बाजूला शत्रूंना मारून तिने संरक्षण करून अतिशय प्रभावी अगदी अंगावर शहारे आणणारा चित्त थरार खेळ म्हणतात ना, हाच तो मर्दांचा खेळ. ह्या मर्दानी या अशा शूरवीर होत्या, यांनी इतिहास घडवलेला आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिवभक्त इथे येतात. त्यामध्ये काही मावळ्यांचे वंशजही असतात. या मोहिमेत बांदल निकरानं लढले आणि आपल्या राजाला वाचवलं. याच बांदलांचे 14वे वंशज राजेंद्र बांदल यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी संभाजी थोरात यांनी. पन्हाळगडच्या या मोहिमेत अनेक मावळे कामी आले, अनेक मावळ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. यात बांदलांचा पराक्रम विसरून चालणार नाही. याच बांदलांचे 14वे वंशज राजेंद्र पोपटराव बांदल माझ्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. साहेब, काय योगदान होतं तुमच्या वंशज? 13 जुलै 1660 साली ही जी मोहीम फत्ते करण्यासाठी आमच्या पूर्वज वंशज आऊसाहेब दिपाऊ राजे बांदल यांनी या मोहिमेचा खरा अर्थ विडा उचलला. 600 बांदल या रायरेश्वर आणि भोर परिसरातून या मोहिमेसाठी सगळे दाखल झाले आणि ह्या मोहिमेमध्ये 300 बांदल स्वराज्यासाठी कामी आले. खरा इतिहास लोकांपर्यंत पोचला नाही. 300 बांदलांचं बलिदान विसरून चालणार नाही. तर या बांदल परिवाराने स्वराज्यासाठी दिलेलं बलिदान हे फार मोलाचं ठरलं. बांदल परिवाराचं बलिदान विसरता कामा नये, विसरून चालणार नाही. याच बांदलांनी लढवलेल्या या मोहिमेमुळे शिवाजी महाराज सुखरूप विशाळगडावर पोचले. पन्हाळगड ते विशाळगड मोहिमेचा इतिहास अनुभवण्यासाठी अनेक शिवभक्त इथे येतात. त्यांना सुविधा मिळाव्यात यासाठी अनेक संस्था मोहिमेचं आयोजन करतात. त्यामुळे शिवभक्तांची मोहीम सोपी होते. गेल्या 19 वर्षापासून कोल्हापूरच्या सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने पन्हाळगड ते पावनखिंड अशी मोहीम केली जाते. ही मोहीम कशा प्रकारे केली जाते याची माहिती देण्यासाठी माझ्यासोबत सह्याद्री प्रतिष्ठानचे हेमंत साळुंखे साहेब आहेत. काय सांगाल, कशा प्रकारे ही मोहीम? मुलांच्यात शिवभक्ती निर्माण व्हावी. जो शिवाजी महाराजांचा मावळ्यांचा जो इतिहास आहे पन्हाळपाड मोहिमेचा, शिवाकाशीदांची आणि बाजीप्रभू देशपांडे, फुलाजीप्रभू म्हणजे बांदल सेनेची जी आहुती आहे या मोहिमेसाठी, शिवाजी महाराजांना सुखरूप विशाळगडला पोहोचवण्यासाठी त्या मोहिमेच्या मार्गातून पदक्रांत करत ही संपूर्ण मावळे आपले जे मोहीमवीर आहेत ते त्या मार्गावरून आपण त्यांना नेतो आहे. वेळोवेळी त्यांना या परिसराचा असेल किंवा त्या फरसबंदी मार्गाचा असेल त्यांना आपण अभ्यास केलेला आहे आणि त्याविषयी ह्या मोहिमेवरांना माहिती दिली जाते. या इतिहासातील महत्त्वाचं ठिकाण म्हणजे राजदिंडी. या दरवाजानेच शिवाजी महाराज मावळे घेऊन निसटले आणि प्रति शिवाजी बनलेला शिवा काशीदही. त्यामुळेच या राजदिंडी दरवाजाला महत्त्व आहे. पन्हाळगड विशाळगड मोहिमेतील महत्त्वाची जागा म्हणजे हा राजदिंडी दरवाजा.
मी या राजदिंडी दरवाजाच्या समोर उभा आहे. आपली मोहीम ही राजदिंडी दरवाजापासून पुढे निघालेली आहे. या राजदिंडी दरवाजाच्या ठिकाणहून 2 पालख्या निघाल्या. पहिली पालखी होती ती प्रति शिवाजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवा काशीद यांची आणि दुसरी पालखी होती छत्रपती शिवाजी महाराजांची. छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर 600 मावळे, त्यामध्ये होते बाजीप्रभू देशपांडे, फुलाजी प्रभू यांच्यासारखे मावळे होते, बांदल होते आणि हे मावळे याच दरवाजातून विशाळगडाकडे रवाना झाले. त्याचबरोबर शिवा काशीदांची पालखी ही सिद्धी जोहरला भेटण्यासाठी पायथ्याला निघाली. या मोहिमेचं वेगळेपण काय आहे हे जाणून घेऊया आपण डॉक्टर विनोद बाबर यांच्याकडून. आजच्या दिवशीच स्वराज्याच्या रणसंग्रामात सगळ्यात महत्त्वाचा दिवस, कारण आजच मोठ्या शिताबीने छत्रपती शिवाजीराजे पन्हाळगडाच्या वेढ्यातून बाहेर पडले. आपण अशा ठिकाणी आता उभा आहोत की हा राजदिंडी मार्ग की जो स्वराज्याचा महत्त्वाचा साक्षीदार आहे. याच ठिकाणी याच मार्गावर हा सगळा मृत्युंजयाचा प्रवास घडला. खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर धो धो कोसळणारा पाऊस, बेभान झालेला वारा आणि कडकडणाऱ्या विजा 12 जुलैला मध्यरात्रीचा 1 प्रहर संपल्यानंतर छत्रपती शिवाजीराजे आपल्या 600 मावळ्यांसह एका पालखीतून पन्हाळगडाच्या वेढ्यातून बाहेर पडले. याच वेळी दुसरी पालखी निघाली होती शिवा काशीद. हे शिवा काशीद फक्त सिद्धीला भेटायला नाही तर खुद्द मृत्यूला भेटायला निघाले होते. हे सगळ्यात वेगळं पण होतं, कारण शिवा काशीदांना माहीत होतं की आपण फक्त जाणार आहोत ते सिद्धीला फक्त भेटायला, फक्त मृत्यूला भेटायला. कारण त्यांना हे माहीत होतं आपण सिद्धीला भेटायला जातोय म्हणजे छत्रपती शिवाजीराजे म्हणून जातोय आणि ज्यावेळी आपला हा प्लॅन, हा आपला बेत ज्यावेळी प्रकाशात येईल, उजेडात येईल, त्यावेळी आपल्याला सिद्धीच्या तलवारीला सामोरे जायला लागेल. आणि त्याच वेळी दुसरी पालखी छत्रपती शिवाजीराजांची 600 मावळ्यांच्यावर निघाली. बेभान झालेले 600 मावळे कशाचीही पर्वा न करता फक्त एकाच ध्येयाने पछाडले होते की आपल्याला फक्त विशाळगड गाठायचा आहे. आणि या प्रवासात हे जे युवक आता आपल्याला दिसत आहेत याच दरवाजातून, याच वाटेने निघाले होते. प्रत्येक जणाला कशाची तामा नव्हती. प्रत्येक जण पालखी, प्रत्येक भुई, प्रत्येकाचा खांदा दिला जात होता आणि एका बाजीला बाजी, फुलाजी, शंभू जाधव आणि असंख्य 600 मावळे बेभान होऊन या रस्त्याने निघाले होते. मला युवकांना एवढंच सांगावं वाटतं की आजपर्यंत आपण पन्हाळगड पाहिला तो फक्त पर्यटन म्हणून. पन्हाळगडाकडे आपण आजपर्यंत येत होतो फक्त मौज करायला, मस्ती करायला, परंतु आज जर हे असे युवक बघितले तर खऱ्या अर्थानं अभिमानाने ही छाती फुलून येते. आणि परत एकदा हे प्रेरणेचं एक खऱ्या अर्थानं स्तोत्र व्हावं, प्रेरणेचा एक दीपस्तंभ व्हावा म्हणून सुरू असलेला हा प्रवास नक्कीच या युवकांना यशस्वीकडे घेऊन जाण्याशिवाय राहणार नाही. टेकड्या, डोंगर, ओढे आणि नाले पार करून या मोहिमेत पुढे जावं लागतं. आजही अशा प्रतिकूल भौगोलिक परिस्थितीशी सामना करत अनेक युवक युवती या मोहिमेत सहभागी होतात. या मोहिमेत हजारो तरुण ज्येष्ठ नागरिक सहभागी होतात. प्रत्येक जण या ठिकाणी येऊन प्रेरणा घेतो. शिवाजी महाराजांनी केलेला पराक्रम प्रत्येकाच्या माहिती झाला पाहिजे आणि शिवाजी महाराज प्रत्येकाच्या नसानसात शिरले पाहिजेत, अशी ही मोहीम आहे. माझ्यासोबत काही तरुण आहेत, काही ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांच्याशी बातचीत करूया. काय वय आहे तुमचं? माझं वय 64 आहे आणि शिवाजी महाराजांचं जे कर्तृत्व आहे त्यातले अनेक गुण सगळ्या लोकांनी घ्यावेत हे माझेच तर पहिल्यापासूनच विचार आहेत. मातीच्या कणापासून विटा बनतात, विटातून मोठी भिंत आणि मंदिर बनू शकतं. तसं शिवाजी महाराजांनी सुराज्य तर केलंच, पण स्वराज्य केलं आणि सुराज्यही केलं. तर अशी आपल्या सर्वांची प्रेरणा त्यांच्याकडनं घेण्यासारखी आहे. याबद्दल मला खरा अभिमान वाटतो. तू कुठून आलायस आणि किती चाललायस आणि कधीपासून ही मोहीम करतोय? माझं नाव अभिजित खाबडे, मी कोल्हापूरवरून आलेलो आहे आणि तर मी माझं 6वं वर्ष आहे ट्रेकिंगचं. मला सांगायचं आहे की यूथसाठी जे आजकालचं यूथ आहे दुसऱ्या मार्गावर चाललेलं आहे. आपण जर ट्रेकिंग शिवाजी महाराजांच्या दिलेल्या जर कार्यावर चाललो, शिवाजी महाराजांना मानण्यापेक्षा त्यांना जाणलं तर आपल्यासाठी खूप चांगलं ठरणार आहे, हे सांगू शकतो मी. तुझं काय म्हणणं आहे? इतिहास पुस्तकात वाचण्यापेक्षा स्वतः अनुभवावा. ह्या ट्रेकिंगमुळे आपल्याला इतिहासात काय काय घडलं असेल हे आपल्याला अनुभवा मिळतं. त्यामुळे इतिहासात जागा होतो, हे माझं म्हणणं आहे. हा तरुण आहे गेल्या 5 वर्षापासून झेंडा घेऊन येतोय. हा झेंडा पन्हाळगडापासून पावनखिंडीपर्यंत घेऊन जातो आणि तोही न खाली ठेवता. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. काय अनुभव आहे तुझा? गेली मी 5 वर्षाला ही मोहीम करत आहे. या मोहिमेचा अनुभव म्हणजे एक वेगळाच, एक अविस्मरणीय अनुभव आहे. ज्या मावळ्यांनी म्हणजे आपल्या प्राणाची आहुती देऊन ते स्वराज्यासाठी लढले, छत्रपती शिवाजी महाराजांना विशाळगडापर्यंत पोहोचवण्यासाठी ज्यांनी मदत केली ते नरवीर शिवा काशीद, बाजीप्रभू देशपांडे, फुलाजी प्रभू देशपांडे, नंतर आपले बांदल सेनेचे जे सर्व मावळे होते त्यांचा एक इतिहास जाणून जर घेतलेलाच आहे. तर त्याच्या एक
त्यासाठी म्हणजे आम्ही सहभागी होतो. छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय. या मोहिमेची प्रेरणा घेऊन अनेक जण सहभागी होत आहेत. विशेषतः तरुणी या मोहिमेत सहभागी आहेत. आपण जाणून घेऊया की त्या कोणत्या प्रेरणेतनं यात सहभागी झालाय, कोणत्या प्रेरणेतनं या सहभागी. शिवाजी महाराजांनी एवढे काय काय इतिहास घडवला आहे तो अनुभवण्यासाठी खरं म्हणजे आलो आहे ट्रेकिंगला. तुझा काय अनुभव आहे, कशी आलीस तर? मी फर्स्ट टाइमच इकडे आले. कसं वाटतंय तुला? मस्त. काय शिकलीस शिवाजी महाराजांच्या या पावनगड मोहिमेत? मेन म्हणजे स्वतःची स्ट्रेंथ कळाली. फर्स्ट टाइमच आले, माझा फर्स्टच एक्सपिरियन्स आहे आणि इथे येऊन खूपच छान वाटतंय. तुला काय वाटतं इथे येऊन? छान वाटतंय. फर्स्ट टाइम नवीन अनुभव घ्यायचा म्हणून फर्स्ट टाइम मी आले आणि छान वाटतंय. एवढा मोठा चढून आल्यावर त्यांनी त्या काळी किती कष्ट केले असतील, त्यांच्याकडे हत्यारं वगैरे होते, त्यांनी कष्ट केले असतील याचा अनुभव मला आता येतो. पर्यटक म्हणून पन्हाळगडावर येणारे, विशाळगडावर येणारे हजारो जण आपण बघतोय. मात्र आता या मोहिमेतून प्रेरणा घेऊन या तरुणी सुद्धा स्वतः चालत आहेत. शिवाजी महाराजांनी त्या काळात काय कष्ट केले असतील याचा अनुभव घेत आहेत. या मोहिमेतील महत्त्वाचं ठिकाण म्हणजे पांढरपाणी. याच ठिकाणी गनिमांना अडवण्याचा पहिला प्रयत्न झाला. याच ठिकाणी शिवाजी महाराजांनी विसावा घेतला. शिवाजी महाराज आणि मावळे पन्हाळगडावरून निघाले. महाळुंगे, मसाई पठार, खोतवाडी, करपेवाडी या मार्गावरून रात्रीच्या वेळी ते इथं पांढरेपाणीत आले. आपण आत्ता पांढरेपाणी या गावाच्या हद्दीत आहोत. हे गाव खूप ऐतिहासिक आहे, कारण ज्यावेळेस शिवाजी महाराज तिथून निघाले रात्रीच्या पहिल्या प्रहरी, त्यानंतर या गावात पोचले त्यावेळी उजाडलं होतं, म्हणजे पांढरं झालं होतं. त्याचबरोबर या ठिकाणी शिवाजी महाराजांनी विसावा घेतला आणि ज्या विहिरीत शिवाजी महाराज पाणी पिलं असं म्हटलं जातं, ती विहीर आजही शिवकालीन विहीर आहे. या ठिकाणी शिवाजी महाराज पाणी पिले असा उल्लेख आहे, असं म्हटलं जातं. इथले ग्रामस्थ या विहिरीला शिवाजीची विहीर असं म्हणून ओळखतात. जो आपल्या समोर दिसतोय त्या परस वाटेनं शिवाजी महाराज आले, मावळे आले. याच जंगलात, इथल्याच जंगलात काही मावळे ठेवले आणि त्या मावळ्यांनी मुघलांच्या सैन्यावर थोडा थोडा हल्ला करायला सुरुवात केली. याच मार्गानं शिवाजी महाराज पुढे गेले, पांढरेपाणी विसावा घेतला आणि नंतर गजापूरच्या खिंडीत म्हणजेच सध्याच्या पावनखिंडीत गेले. इथं पहिल्यांदा मुघल सैन्य आणि शिवाजी महाराजांचे मावळे या पांढरेपाणीत पहिल्यांदा समोरासमोर आल्याचा उल्लेख केला जातो, तशी माहिती दिली जाते. सर, काय सांगाल, या पांढरेपाण्यातला रणसंग्राम कसा होता? खरं पाहिलं तर 12 जुलैला रात्री उशिरा छत्रपती शिवाजीराजे राजदिंडीतून आपल्या निवडक 600 मावळ्यांसह बाहेर पडले. पहिल्यांदा शिवा काशीदेंचं बलिदान खऱ्या अर्थानं या स्वराज्यासाठी फार महत्त्वाची घटना ठरते. परंतु सिद्धी जोहरला ही गोष्ट ज्यावेळी लक्षात आली, फाजिल खानाने ही गोष्ट लक्षात आणून दिली, त्यावेळी परत एकदा सिद्धीच्या चेहऱ्यावर असलेला आनंदाचा नूर एकदम बदलून गेला आणि त्या शामियानानं परत एकदा रागाचं सगळं भयंकर असं रूप धारण केलं आणि त्याच रूपातून सिद्धी मसूद परत एकदा छत्रपती शिवाजी राजांचा पाठलाग करू लागला. बघता बघता रात्री 10च्या सुमारास निघालेली ही पालखी पांढरपाणीच्या गावात येऊन ठेपली आणि छत्रपती शिवाजीराजांना ज्यावेळी या ठिकाणी येऊन विसवले असतील तोपर्यंत सिद्धी मसूदचे घोड्यांच्या टापांचे आवाज किंवा त्यांच्या किंकाळ्या या आपल्या सैनिकांच्या, मावळ्यांच्या कानावर पडत होत्या. प्रश्न एकच होता की काही करून छत्रपती शिवाजीराजांना विशाळगड गाठण्यासाठी वेळ मिळावा आणि ती वेळ कशी मिळवावी याचं नियोजन करण्यात आलं. आणि त्यासाठी पहिलं नियोजन केलं की फक्त निवडक 25 मावळे याच पांढरपाणीत उभे राहिले आणि बघता बघता 2000 सैनिकाशी भिडले आणि जे व्हायचं होतं ते झालं. आपले 25 मावळे याच पांढरपाणीच्या मातीत दारात तिथं पडले आणि हिथून छत्रपती शिवाजीराजांना थोडा वेळ मिळाला तोपर्यंत शिवाजीराजांनी घोडखिंड गाठली होती आणि त्यानंतरचा प्रवास आपल्याला सगळ्यांना पावनखिंडीत पाहायला मिळतो. खरं पाहिलं तर या गावाचं वैशिष्ट्य एकच म्हणावं लागेल किंवा या भागाचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल की मावळे फक्त रात्री 10 वाजता निघाल्यानंतर सलग उन्हाचा, वारा, पाऊस कशाचीही तमा न बाळगता, खाली दगड आहेत, धोंडे आहेत, काय आहे याची कुठलीही चिंता न करता एकसारखे फक्त छत्रपती शिवाजीराजांना विशाळगड पोचवणं एवढ्या ध्येयानं प्रेरित होऊन सलग 12 ते 13 तास पालखीभर पळत होते. आणि 12 ते 13 तास पालखीभर पळत असल्यानंतर पावनखिंडीच्या रणसंग्रामाच्या अगोदर या पांढरपाणीत एक रणसंग्राम घडला. म्हणजे 25 मावळे या ठिकाणीच हुतात्मे झाले आणि आजही इतिहासाला या मावळ्यांची नोंद माहीत नाही. भविष्यात याचा अभ्यास केला तर अशा अनेक मावळे आपल्यासमोर येतील की ज्यांनी स्वराज्यासाठी अगोदर स्वतःला या मातीत गाडून घेतलं आणि खऱ्या अर्थानं स्वराज्य त्या पायावर भक्कम उभं राहिलं. शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं ही माती पावन झालेली आहे.
इथल्या प्रत्येक मातीत मावळ्याचं रक्त सांडलेलं आहे. म्हणूनच ही माती खूप पवित्र आहे आणि अनेक जण ही माती किंवा महाराष्ट्रातील प्रत्येक जण ही माती आपल्या कपाळी लावतो. ज्या घोडखिंडीत ही लढाई झाली त्या ठिकाणी गेलं की अंगावर शहारे येतात. याच ठिकाणी घनघोर युद्ध झाल्याचं सांगितलं जातं. पन्हाळगडावरून निघालेले शिवाजी महाराज हे घोडखिंडीत पोचले. याच परिसरात शेकडो मावळ्यांचं रक्त सांडलं आणि त्या रक्तानं ही माती भरलेली आहे. ही पवित्र माती आहे आणि या मातीत नेमकं काय झालं, या खिंडीत नेमकं काय झालं हे जाणून घेऊया आपण शिवव्याख्याते डॉक्टर विनोद बाबर यांच्याकडून. 12 जुलैला आषाढी पौर्णिमेच्या आदल्या दिवशी हा प्रवास सुरू झाला होता पन्हाळगडावरून. सिद्धी जोहरचा वेढा अत्यंत अद्भुतरित्या फोडून छत्रपती शिवाजीराजे आपल्या ठराविक सवंगड्यासह ठराविक मावळ्यासह पन्हाळगडाच्या राजदिंडीमधून बाहेर पडले. बघता बघता छत्रपती शिवाजीराजांचं रूप घेतलेला शिवा काशीद या ठिकाणी कामी आले आणि त्या ठिकाणाहून निघालेली ही मोहीम पुढं पोचली पांढरपाणीला. त्या ठिकाणी निवडक मावळ्यांनी 25 मावळ्यांनी फक्त 2000 मुघल सैन्याचा मुकाबला केला आणि हुतात्मे पत्करले. आणि त्या ठिकाणानंतर आपण येतो ते पावनखिंडीत. खरं तर ही माती इतकी पवित्र आहे की या माती ठिकाणी या ठिकाणी एवढ्यासाठी या ठिकाणी नतमस्तक व्हावं की याच मातीनं या स्वराज्याचा पाठीचा कणा ताठ केला. याच मातीत एवढ्यासाठी नतमस्तक व्हावं की याच मातीनं आम्हाला जगायला शिकवलं. या मातीसाठी एवढ्यासाठी नतमस्तक व्हावं कारण याच मातीत लाख मेले तरी चालतील परंतु लाखोंचा पोशिंदा वाचला पाहिजे. या उदात्त हेतूनं अनेक जण कामी आले. या मातीत एवढ्यासाठी नतमस्तक व्हावं आमच्या खुद्द बाजीप्रभूंनी याच ठिकाणी यमदेवाला देखील उभं केलं होतं आणि सांगते झाले होते, यमदेवा जोपर्यंत माझ्या राजांचे तोफेंचे आवाज येत नाहीत ना तोपर्यंत तुला जागचा हलवून देणार नाही. यासाठी ही माती पवित्र आहे. मी एवढ्यासाठी हा सगळा प्रवास सांगितला की खरं पाहिलं तर छत्रपती शिवाजीराजांची लढाई या घोडखिंडीनंतर पुढचा प्रवास सुरू होतो. छत्रपती शिवाजीराजांना माझ्या बाजीप्रभू आणि सवंगड्यांनी विनंती केली की राजे तुम्ही पन्हाळगडाकडे चला. गनिम नुकताच जवळ येऊन टेपलाय आणि आम्ही हे स्वराज्याच्या रक्षणासाठी या तुमच्या रक्षणासाठी आम्ही या घोडखिंडीत म्हणजे आजच्या पावनखिंडीत आम्ही स्वतः जातीनं या 300 मावळ्यांसह तटबंदी म्हणून उभे राहू. आणि बघता बघता सिद्धी मसूदचं सैनिक या घोडखिंडीमध्ये पावनखिंडीमध्ये दाखल झालं. आणि आपण जेव्हा ह्याचा विचार करतो ही खिंड बघतो तेव्हा प्रश्न पडतो की कशा रीतीनं 300 मावळ्यांनी या मुघल सैनिकांना रोखून धरला असेल. आम्हाला ज्यावेळी हा प्रश्न पडला तेव्हा प्रत्येक वेळी आम्हाला छत्रपती शिवाजीराजांचा गनिमी कावा आठवतो. याच गनिमी काव्यानंतर पहिल्यांदा या युद्धाला सुरुवात झाली आणि बघता बघता दगड भिरकावले जाऊ लागले आणि बघता बघता सिद्धी मसूदचं एक एक घोड या ठिकाणी घोडे असे मागं हटत होते. आणि काही वेळानंतर खुद्द बाजी प्रभू यांचा 3000 सैनिकांचा मुकाबला करण्यासाठी आपल्या 300 मावळ्यांसह या ठिकाणी उभे राहिले. एक वेळ अशी होती की स्वतः बाजी प्रभू शंभूसिंह जाधव असतील, फुलाजी प्रभू देशपांडे असतील, प्रत्येक जण पुढे येत होता आणि प्रत्येक जण आपल्या पद्धतीनं मुघल सैनिकाला पाठीमागे ढकलण्याचा प्रयत्न करत होता. प्रत्येकाची एकच आण होती, प्रत्येकाला एकच आस होती की माझ्या छत्रपती शिवाजीराजे सुखरूप विशाळगडावर पोहोचले का नाही. जोपर्यंत तोफेंचे आवाज कानी येत नाहीत ना तोपर्यंत एकही मावळा या खिंडीतनं बाजूला सरला नव्हता. प्रत्येक मावळ्याच्या शरीराची अक्षरशः चाळण झाली होती. एक एक मावळा 10-10 गनिमांना भारी पडत होता. प्रत्येक जण तटबंदी म्हणून या ठिकाणी उभा टाकला होता. आणि बघता बघता एक पहर उलटून गेला. राजांचे तोफेंचे आवाज नाहीत, कानावर फक्तच एक आतुरता की राजे एक सुखरूप गेलेत का नाहीत. आणि एक वेळ अशी आली की राजांच्या तोफेंचे आवाज आल्यानंतर माझ्या बाजीप्रभूंनी याच ठिकाणी आपला ध्येय ठेवला. आणि आम्ही म्हणतो की छत्रपती शिवाजीराजे यांनी या मातीसाठी मारणारी आणि मरणारी पिढी तयार केली. पावनखिंडीच्या त्या शौर्य गाथेला 358 वर्ष पूर्ण होत आहेत. पण त्यातला थरार, मावळ्यांचं साहस, शौर्य हे सारं ऐकल्यानंतर आजही ती घटना अंगावर शहारे आणते. या शौर्य गाथेचा थरार तरुणाईला वर्षानुवर्ष प्रेरणा देत आलाय. त्यामुळेच प्रत्येकानं किमान एकदा तरी इतिहासाच्या या पाऊल खुणांना जरूर भेट द्यावी. लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे असं सांगितलेलं बाजीप्रभू, ह्याच बाजीप्रभूने इथं सांगितलं. हाच थरार अनुभवण्यासाठी हजारो जण या पावनखिंडीत येत आहेत. दर जुलै महिन्यात हजारो युवक या पावनखिंडीत येताना हा थरार बघतायत. साम टीव्हीच्या माध्यमातून हा थरार आम्ही थोड्या वेळात पोचवण्याचा प्रयत्न करतोय. खरं तर 15-20 मिनिटात हे पुरेसं नाही, 15-20 मिनिटं हे पुरेशी नाहीत. याला 2 ते 3 दिवस लागतील हा पूर्ण थरार अनुभवायला. हा आमचा छोटासा प्रयत्न होता.
तरीही शिवाजी राजांच्या या मोहिमेची महती घराघरात पोहोचवण्याचा हा छोटासा प्रयत्न होता. कॅमेरामॅन सचिन सावंत, संभाजी थोरात, साम TV, पावनखिंड, कोल्हापूर.